नमस्कार मित्रांनो, माझे नाव मीरा आणि कुक विथ मीरामध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, सकाळच्या धावपळीत आज मी तुम्हाला फक्त 10 मिनिटात रव्याचं असं चटपटीत ढोकळा बनवून दाखवणार आहे की जी खायला खूपच टेस्टी लागते आणि बनवायला पण खूपच सोपं आहे. तर चला वेळ न घालवता पटकन चटपटीत ढोकळा बनवूया. तर हा चटपटीत नाश्ता बनविण्यासाठी मी इथे एक मोठासा बाउल घेतला आहे. तर आपण यात घालूया 1.5 कप बारीकवाला रवा आणि 1 कप फ्रेश मलईचं दही. वाटलंच तर तुम्ही अर्धा कप आंबट दही पण वापरू शकतात. आणि 1 चमचा अद्रक आणि हिरव्या मिरच्याची पेस्ट, ज्यात 1 हिरवी मिरची आणि 1 इंच अद्रकाचा तुकडा घेतला आहे, जेणेकरून टेस्ट खूप छान येईल. आणि चवीनुसार मीठ घालूया. आता सगळ्या साहित्यांना चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊया. पहा, आपण सगळ्या साहित्यानं व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे, पण आपलं मिश्रण थोडंसं कोरडं झालेलं आहे. तर मिश्रणाला परफेक्ट करण्यासाठी मी इथे अर्धा कप पाणी घेतलं आहे. तर पाणी थोडं थोडं करून टाकूया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आपल्याला मिश्रणाला खूप जास्त पातळ भिजवायचं नाही, थोडं घट्टच ठेवायचं आहे. तर पहा, आपलं ढोकळ्याचं मिश्रण बनवून रेडी झालं आहे. तर याला 10 मिनटं झाकून रेस्ट होऊ द्यायची आहे, कारण आपण याच्यात रवा टाकला आहे ना, तर तो चांगल्या प्रकारे फुलून येईल. तर चला, तोपर्यंत आपण ढोकळ्यासाठी चटपटीत चटणी बनवूया. त्यासाठी मी इथे एक मिक्सी जार घेतला आहे. तर यात घालूया 1 कप फ्रेश कोथिंबीर, थोडंसं पुदिना, 2 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच अद्रकाचा तुकडा, 7 ते 8 कढीपत्ताची पाने, अर्धा चमचा मीठ, 1 चमचा जिरे, अर्धा चमचा काळं मीठ, 2 मोठे चमचे लिंबाचा रस आणि 1 चमचा साखर आणि 1/4 कप पाणी टाकून याला चांगल्या प्रकारे एकदम स्मूथ ग्राइंड करून घेऊया. तर पहा, आपली चटपटीत चटणी बनवून रेडी झाली आहे. तर आपण याला एका बाउलमध्ये काढून सध्या साईडला ठेवून द्यायची आहे. तर चला मित्रांनो, पटकन आपण गरमागरम ढोकळा बनवूया. त्यासाठी मी इथे असं मोठंसं केक टीन घेतला आहे. वाटल्यास तर तुम्ही प्लेट किंवा कुकरचा डबा पण घेऊ शकता. तर याला तेल लावून चांगल्या प्रकारे ग्रीस करून घेऊया. पहा, इथे आपला केक टीन ही रेडी झाला आहे. तर चला पटकन आपण मिश्रणाला चेक करून घेऊया. पहा, इकडे 10 मिनटं ही झालेली आहे आणि आपलं मिश्रण छान फुलून घट्ट झालेलं आहे. तर आपण यात थोडंसं पाणी टाकून मिश्रणाला परफेक्ट करून घेऊया. पहा, आपलं ढोकळ्याचं मिश्रण बनवून रेडी झालं आहे. तर ढोकळ्याला मॉइस्ट बनविण्यासाठी आपण यात घालूया 2 मोठे चमचे तेल, जेणेकरून ढोकळा खूप सॉफ्ट बनेल. तर याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊया. आता ढोकळ्याला सॉफ्ट आणि स्पंजी बनविण्यासाठी आपण यात घालूया 1 चमचा इनो आणि त्याच्यावर थोडंसं पाणी टाकूया, जेणेकरून इनो लवकर ॲक्टिवेट होईल. तर याला एकच डायरेक्शनमध्ये 8 ते 10 सेकंदापर्यंत चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊया. वाटल्यास तर तुम्ही इथे इनोच्या ऐवजी बेकिंग सोडा पण वापरू शकता. तर पहा, आपलं मिश्रण बनवून रेडी झालं आहे. तर चला मित्रांनो, वेळ न घालवता पटकन आपण मिश्रणाला केक टीनमध्ये ट्रान्सफर करूया आणि 1 ते 2 वेळा असं टॅप करूया, जेणेकरून यातले एअर बबल्स निघून जातील. आता ढोकळ्याला आणखीन चविष्ट बनविण्यासाठी आपण यात घालूया थोडंसं काली मिरची पावडर आणि थोडंसं काश्मीरी लाल मिरचीचं पावडर, जेणेकरून ढोकळ्याची लुकिंग खूप छान येईल आणि खायलाही खूपच चविष्ट लागेल. तर चला वेळ न घालवता पटकन आपण याला वाफवून घेऊया. त्यासाठी मी इथे आधीच कढईमध्ये स्टँड ठेवून पाणी टाकून गरम करायला ठेवले आहे. पहा, पाणी छान गरम झालेलं आहे. तर ही प्रोसेस आपल्याला आधीच करायची आहे. तर सावधानी बाळगून केक टीनला कढईच्या मधोमध्ये ठेवूया आणि लीड लावून मीडियम टू हाय फ्लेमवर 12 ते 15 मिनटं वाफवून घेऊया. पहा, 15 मिनटं झालेली आहे. तर आपण याला टूथपिकने चेक करूया. पहा, टूथपिक किती क्लीन निघाली आहे, म्हणजे ढोकळा अगदी परफेक्ट बेक झाला आहे. तर आता आपण गॅस बंद करूया आणि याला बाहेर काढून पूर्णतः थंड करून घेऊया. नंतरच याचे पीसेस करायचे आहे. तर चला
तोपर्यंत आपण याच्यासाठी चटपटीत तडका बनवून घेऊया. त्यासाठी आपण गॅसवर गरम करण्यासाठी एक पॅन ठेवला आहे. तर यात घालूया 2 मोठे चमचे तेल आणि तेल तापल्यावर यात घालूया 1 चमचा मोहरी, 1 चमचा पांढरे तीळ, 2 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, 7 ते 8 कढीपत्ताची पाने. तर यानं चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊया. आता छान सुगंध येण्यासाठी यात घालूया पाव चमचा हिंग, जेणेकरून छान सुगंध येईल. तर याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊया. तर पहा, आपलं चटपटीत तडकाही बनवून रेडी झाला आहे आणि इकडे आपला ढोकळाही थंड झालेला आहे. तर आपण याला पीसेसमध्ये कट करून घेऊया. पहा किती सॉफ्ट आणि स्पॉन्जी बनला आहे. मी तुम्हाला एक पीस काढून दाखवते. तर याप्रमाणे आपण सर्व पीसेस काढून घेऊया आणि आपण जे चटपटीत तडका बनवून ठेवलं होतं ना, ते याच्यावरती असं पसरूया. खरंच मित्रांनो, हा रव्याचा ढोकळा खूप लवकर बनवून रेडी होते आणि खायला पण खूपच चविष्ट लागते. तर चला गरमागरम ढोकळा खायला सुरुवात करूया. वाटल्यास तर तुम्ही याला हिरवी चटणीसोबत किंवा असं सुद्धा खाऊ शकतात. खूप चविष्ट लागते. तर तुम्ही एकदा तरी रव्याचा असं ढोकळा बनवून पहा, तुम्हाला खूप आवडेल. तर मित्रांनो, कशी वाटली तुम्हाला माझी आजची ढोकळ्याची रेसिपी? जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा आणि अशीच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा. तर चला भेटूया एका नवीन रेसिपीसोबत.